अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या झाली आणि जर वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीची भर रस्त्यात हत्या होत असेल तर सामान्य माणसांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला। या हत्येमुळे गृह खात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं हे 8वं प्रकरण आहे। एकेकाळी महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची तुलना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी होत होती। त्या पोलीस खात्याला घर का लागली? त्यांच्या नाकाखाली सातत्याने गुन्हे का होत आहेत? गुन्हेगारांची हिंमत एवढी का वाढली आहे? गेल्या 2 वर्षांमध्ये अशा कोणकोणत्या घटना घडल्या ज्यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं? गुन्हेगारांवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्रात जी गुन्हेगारी बोकाळली त्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र ही संतांच्या आणि समाजसुधारकांच्या विचारांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये फरक आहे असं आपण नेहमी म्हणत असतो। पण आता संतांच्या आणि समाजसुधारकांच्या नावाचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा सांगण्याची आपली लायकी राहिली का असा प्रश्न पडावा अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आहे। असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली त्याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये घडलेलं हे मोठं आणि 8वं प्रकरण। ज्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जंगलराज आहे असं आपण उठता बसता म्हणत असतो, त्यांना लाजवेल अशा घटना गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात घडल्या हे तुम्हालाही माहिती आहे। तुम्हाला आठवत असेलच तरीही सांगतो। ललित पाटील नावाचा ड्रग तस्कर ससून रुग्णालयात ॲडमिट होता। तिथून तो फरार झाला। तो वेगवेगळी कारणं सांगून महिने दवाखान्यातच ॲडमिट राहत होता असं नंतर समोर आलं। याच काळात राज्यात अनेक ठिकाणी हजारो किलोंचे ड्रगचे साठे सापडले। हे सगळं पोलिसांच्या संगनमताशिवाय होत नव्हतं हे स्पष्ट आहे, पण पोलिसांवर काही जुजबी कारवाया सोडून काही झालं नाही आणि प्रकरण थंड झालं। दुसरं प्रकरण म्हणजे गणपत गायकवाड नावाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडून करोडो रुपये घेतले आणि बुडवले असा आरोप गणपत गायकवाडने केला। यावर मुख्यमंत्र्यांनी साधं स्पष्टीकरण सुद्धा दिलं नाही। त्यानंतर शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची भर दिवसा आणि भर रस्त्यावर हत्या झाली। या घटनेच्या काही दिवसांच्या आधीच शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता। गंमत म्हणजे त्याची हत्या करणारे कुख्यात गुंडसुद्धा भाजपचेच पदाधिकारी होते, पण भाजपच्या कोणत्याच नेत्याला त्याबद्दल अजिबात शरम वाटली नाही। उलट त्याच्या हत्येनंतर भाजपचे चित्रा वाघ आणि नितेश राणेंसारखे अनेक नेते निर्लज्जपणे त्याच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेले हे विशेष। याच सुमारास जालन्यात गजानन तौर नावाच्या आणखी एका गुंडांची भर दिवसा हत्या झाली। हा गुंड सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचा निकटवर्तीय होता। हे कमी होतं म्हणून की काय, त्यानंतर पुण्यात बहुचर्चित पोर्शे प्रकरण घडलं। एका श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत 2 जणांना उडवलं। या मुलाला निबंध लिहायला लावून सोडलं गेलं। त्याला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले। विशेष म्हणजे तो जी गाडी चालवत होता ती गाडी घेऊन 6 महिने झाले तरीही त्या गाडीला नंबर प्लेट मिळालेली नव्हती। त्यानंतर बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाले। ज्या काळात हे लैंगिक अत्याचार झाले त्या काळातलं म्हणजे त्या 15 दिवसातलं CCTV फुटेजसुद्धा गायब केलं गेलं। तक्रार दाखल करू नये यासाठी शाळेने मुलीच्या कुटुंबावर दबाव आणला। पोलिसांनी मुलीच्या गर्भवती आईला अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं। त्यानंतर अक्षय शिंदे नावाच्या शाळेतल्या शिपायाला अटक झाली। ट्रस्टी पळून गेले। त्यांना अटक होण्याच्या आधीच शिपायाला एका संशयास्पद एन्काउंटरमध्ये मारलं गेलं। ह्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तर लगेचच सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो। त्यातले आरोपी पकडले जातात। त्यापैकी एक जण जेलमध्ये आत्महत्या करतो। त्याने आत्महत्या केलेली नाहीये तर त्याचा खून झालाय असा दावा त्याचं कुटुंब करतं, पण कसलाही तपास होत नाही। प्रकरण दाबलं जातं। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली जाते। पोलीस त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देतात, तरीही 3 गुंड मुंबईत पाठवले जातात। महिनाभर ते बाबा सिद्दीकी यांची रेकी करतात, पण पोलिसांना कसलाही सुगावा लागत नाही आणि महिनाभरानंतर Y+ सुरक्षा असतानाही ते बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या करतात। ही सगळी प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत, पण याची उजळणी करण्याचं आणि हे रामायण सांगण्यामागचं कारण म्हणजे यात एक गोष्ट कॉमन आहे। ती गोष्ट म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी दाखवलेला अक्षम्य हलगर्जीपणा। पोलिसांनी हा हलगर्जीपणा का केला?
की त्यांना तो कोणी करायला लावला, हा मुख्य प्रश्न आहे. त्याचं कारण म्हणजे सत्ताधारी पक्षांचे गुंडांसोबत असलेले उघड संबंध. आता हेच पहा, ठाण्यातला एक कुख्यात गुंड सिद्धू अभंगे कायम मुख्यमंत्र्यांसोबत असतो. निलेश घायवळ नावाचा गुंड मंत्रालयात रील काढतो. माजी मंत्री राम शिंदे आणि इतर अनेक सत्ताधारी आमदारांसोबत सर्रासपणे फिरतो. चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपचे नेते शरद मोहोळ आणि इतर गुंडांसोबत स्टेजवर उघडपणे फिरतात. आता अजित पवार गट या सगळ्या गोष्टीत मागे कसा राहील? मग अजित पवारांचे कुलदीपक कुख्यात गुंड गजा मारण्याला भेटायला जातात. हा सगळा राजकीय वरदहस्त असल्यामुळेच हे गुंड खुलेआम गुन्हे करतात आणि गुंडांना नेत्यांचं अभय मिळाल्यावर पोलिसांचे हात आपोआप बांधले जातात. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आता राज्यात गुन्हेगारी कोणामुळे वाढली हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.